नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं नवीन लाईफ टाईम हाय टच केला 23,000 एक हिस्टॉरिक मार्क निफ्टीनं आज ओपनिंगला टच केलं। मार्केटनं सुरुवात थोडी फ्लॅट केलेली, पण ओव्हरऑल पॉझिटिव्ह मोमेंटमनं निफ्टीनं 23,000 एक माइलस्टोन आहे तो टच केला आहे ना। सेन्सेक्सने सुद्धा 75,500 एक नवीन माइलस्टोन बनवला, पण ओव्हरऑल क्लोजिंगला मात्र निफ्टी 23,000च्या वरती सस्टेन नाही होऊ शकला। थोडंसं प्रॉफिट बुकिंगनं खाली आला आणि एक फ्लॅट क्लोजिंग 22,950च्या आसपास दिली। बँक निफ्टीमध्ये जर आज चांगला मोमेंटम राहिला, जवळपास 200 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये दाखवून बंद झालं। बँक निफ्टीचा लाईफ टाईम अजून हाय खूप लांब आहे 50,000च्या आसपास, पण निफ्टी मात्र अदर सेक्टर्सच्या ज्या जोरावर लाईफ टाईम हाय नवीन टच करून नवीन लाईफ टाईम हायच्या आसपासच बंद दिला। 23,000 एक नवीन माइलस्टोन आपल्याला बघायला मिळाला आहे। उद्याच्या सेशनला येऊन मंडेसाठी किंवा नेक्स्ट वीकमध्ये बघायचं झालं तर निफ्टीमध्ये ओव्हरऑल 23,000च्या वरती जर सोमवारी मेंटेन राहिला तर फर्दर अपसाईड येऊ शकते 23,100 23,200पर्यंत। स्काय द लिमिट नवीन लाईफ टाईम आहे, पण जर 23,000च्या खाली राहिला तर थोडंसं मला वाटतं एखादी मायनर डिप येऊ शकते। 22,900 फर्स्ट सपोर्ट आणि 22,900च्या खाली आला तर मे बी 22,800 850पर्यंत सुद्धा निफ्टी येऊ शकता, पण त्याची थोडी प्रॉबॅबिलिटी कमी वाटते। पण फर्दर अपमूव्ह येण्यासाठी निफ्टीला 23,000च्या वरती सस्टेन होणं गरजेचं आहे। तर निफ्टीसाठी क्लिअर कट लेवल 23,000च्या अबाव स्कायज द लिमिट 23,100 23,200पर्यंत जाऊ शकतं। लोअर लेवलला 22,900 फर्स्ट सपोर्ट, सेकंड 22,800 850ची रेंज, या रेंजनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 49,000 जो आहे तो मेक ऑर ब्रेक आहे किंवा एका प्युअर पॉईंट म्हणू शकतो। 49,000च्या अबाव मेंटेन राहिला तर 49,500पर्यंत निफ्टी जाऊ शकतो बँक निफ्टी। लोअर लेवलला 48,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यामुळे बँक निफ्टीसाठी क्लिअर कट लेवल्स आहेत 49,000च्या वरती 49,400 ते 500पर्यंत जाऊ शकता। लोअर लेवलला 48,500 आणि 600 एक सपोर्ट रेंज आहे, या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड करू शकता बँक निफ्टीमध्ये। आज FIDIचा डेटा बघायला झाला तर FISनी 944 करोडची विक्री केली, त्या बाजूला DISनी 2300 करोडची खरेदी केली। DIS बाय करत आहेत, FISनी आज थोडंसं किरकोळ विक्री केलेली आहे। ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोमध्ये बघायला झालं तर निफ्टीमध्ये NSEमध्ये 884 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,375 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये सुद्धा 14 शेअर्स वाढले, त्या बाजूला 36 शेअर्समध्ये पड झाले। ओव्हरऑल NSEमध्ये निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या ज़्यादा आहे, पण ओव्हरऑल सेक्टर इंडिसाइजमध्ये मिक्स शो आहे। बँक आणि ऑइल अँड गॅस सेक्टरवर चांगले पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला। IT, फार्मा आणि FMCG सेक्टरवर किरकोळ दबाव बघायला मिळाला। ग्लोबल मार्केटही काही खास नाही आहेत, युरोपियन मार्केट फ्लॅट आहे। डाउ जोन्ससुद्धा जे आहे ते 180 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे, पण ओव्हरऑल जर US मार्केट्समध्ये जर चांगला मोमेंटम आणि तेजी आली तर मला वाटतं फर्दर आपणाला अपमूव्ह नेक्स्ट वीकमध्ये बघायला मिळू शकते। त्यामुळे बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।